नमस्कार मित्रांनो. जसं आपण ठरवलेलं पर्सनॅलिटी सिरीज आपण बघत आहोत, तसंच नेक्स्ट पर्सनॅलिटी आपण बघणार आहोत त्या आहेत पंडिता रमाबाई. आपण आपल्या एमपीएससीच्या सिलेबस मधल्या सगळ्या ज्या पर्सनॅलिटीज बघितल्या त्यातलं आपण जी सिरीज घेतली त्यातनं ही फर्स्ट फिमेल पर्सनॅलिटी आपण घेत आहोत. सो त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया. सो फर्स्ट स्लाइड आपण जसं नेहमी स्टॅटिक आपलं कॉन्टेंट बनवतो तसंच आहे. इकडे आहे रमाबाई डोंगरे, हा त्यांचा मूळ नाव. ठीक आहे. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1958 साली, जिल्हा काना, कर्नाटक किंवा त्यावेळेचं मद्रास प्रेसिडेन्सी, ब्रिटिश इंडियाचं. त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई, त्यांच्या वडिलांचं नाव अनंत शास्त्री डोंगरे व ते संस्कृत विशारद होते. संस्कृतमध्ये ते तज्ज्ञ होते. एका ब्राह्मण चित्पावन समाजामध्ये त्यांचा जन्म. वडिलांनी त्यांच्या मुलांना संस्कृतचे शिक्षण दिले. त्याच्यात अजून एक महत्वाचा पॉईंट मी इकडे ऍड करतो मित्रांनो, की त्यांनी त्यांच्या पत्नीला सुद्धा संस्कृतचे शिक्षण दिले आणि त्यांच्या मुलीला पण रमाबाईंना सुद्धा शिक्षण दिले. आणि हा काळ 1958 वगैरे हा जो काळ आहे साधारणपणे जर तुम्ही बघायला गेला तर स्त्रीवरचा कंट्रोल एका पुरुषाचा हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. आणि स्त्रीना मेनस्ट्रीम सोसायटी मधनं बाहेर काढून ठेवणं हा एक खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट त्यावेळी मानला जायचा. एक प्राईड म्हणून मानला जायचा की स्त्री शिक्षण नाही घेणार, त्या रस्त्यावरती बाहेर नाही येणार, एकट्या नाही चालणार, असं सगळ्या गोष्टी. पण सो जेव्हा आपण बघतो की समाजातली भारतातल्या समाजात जसं आपण म्हणतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असं जर हे एक कास्ट बेस्ड डिफरन्स आहे आणि त्याच्यावरती अनटचेबिलिटी प्रॅक्टिस झाली, त्याच हिशोबाने जर आपण ऑब्झर्व केलं नीट तर फिमेल ऑपरेशन, फिमेल वरती कंट्रोल ठेवणं, त्यांना दाबणं, त्याच्यात पण हाय कास्ट हिंदूजनी सगळ्यात मेजर हा एक सेग्रिगेशन ऍस्पेक्ट होता. आणि त्याच मेंटॅलिटीचे सगळे लोक त्यावेळेला आहेत. आणि त्याच वेळेला जेव्हा अनंत शास्त्री डोंगरे, रमाबाईंचे वडील, त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलीला संस्कृत शिक्षण देतात तेव्हा त्यांना बहिष्कृत केलं जातं, त्यांना मेन स्ट्रीम सोसायटीतून बाहेर फेकलं जातं. म्हणून त्यांचे हाल अपेक्षा झाले. ह्याच दृष्टिकोनाने तेव्हा ते जंगलात फिरत होते, त्यांना शेवटी जंगलात राहावं लागलं. आणि त्यावेळेला एक अकाल आला, म्हणजे अन्नधान्याची कमी आली, इंग्लिश मध्ये ज्याला आपण बोलतो फमाईन. आणि त्याच्यात भूकमरी आली आणि त्याच्यातच रमाबाईंचे वडील आणि आई दोघेही वारले. नेक्स्ट आपण बघू रमाबाईचा त्यानंतरचा प्रवास कसा होता. त्यांच्या आई वडिलांचं ची छाया त्यांच्यावरतून गेल्यानंतर सोबत कोण होतं, त्यांची अजून एक थोडी बहीण सुद्धा होती, जीही त्या काळातच वारली. शेवटी उरला कोण तर रमाबाई आणि त्यांचे बंधू हे श्रीनिवास नावाचे. ह्या दोघांनाही बेसिकली पोटा पाडण्यासाठी काहीतरी सोय करावी लागेल, म्हणून रमाबाई आणि त्यांचे बंधू श्रीनिवास हे भारतभर संस्कृतचे पठण करत फिरायचे. म्हणजे त्यावेळेला हिंदू वेदांचे पठण करणं, संस्कृत भाषेचं पठण करणं हे खूपच इम्पॉर्टंट मानलं जायचं, त्याला खूपच दर्जेदार मानलं जायचं. आणि हे सगळं पठण करण्यासाठी लोक त्यांना इन्व्हाइट करायचे. ओके. सो आता ही थोडीशी डायकॉटमी आहे. जेव्हा तुम्ही बघता की अशी सोसायटी जेव्हा फिमेल्सला शिकवलं संस्कृत तरी बहिष्कृत केलं, पण तरी त्याच फिमेल आणि त्याच्या भावाला पण एकत्र बोलत आहे. सो हे थोडेसे पुरोगामी लोक असतील जे त्यांना इन्व्हाइट करायचे. किंवा असंही होतं की रमाबाई आणि त्याचे बंधू फिरायचे, जास्त वेळेला बंधू जास्त करून संस्कृत पठण करायचे, रमाबाई मे बी बॅकग्राऊंडवरती असेल, असं मे बी होऊ शकतं. ठीक आहे. ह्याच काळात ती लोक कोलकाता येथे पोहोचले. आणि तिथे कोलकाता विद्यापीठाचे विशारद होते, जे शिक्षक होते, त्यांनी रमाबाईंच्या संस्कृत बद्दल त्यांच्या कानावर आले आणि त्यांनी रमाबाईंना बोलावून घेतलं आणि त्यांच्या संस्कृत बद्दल त्यांची विचारपूस केली. त्यांची एक बेसिक एक सिंपलची टेस्ट घेतली, उजळणी घेतली. असं समजा रमाबाईंचं ह्या ज्ञानाबद्दल, ओके, संस्कृत भाषेचं ज्ञान प्लस स्क्रिप्चरचं ज्ञान हे बघून त्यांनी रमाबाईंना पंडित हा किताब त्यांनी तिला दिला. ठीक आहे. म्हणजेच महिलांना तिकडे पंडिता आणि रमाबाई आता पंडिता रमाबाई म्हणून ओळखू लागल्या. बेंगॉलमध्ये कोलकातामध्ये तेव्हा अजून एक प्रथा होती, पंडित तुम्ही म्हणू शकता किंवा सरस्वती.
दुसरे फिमेल असल्यामुळे सरस्वती हे तुम्ही म्हणू शकता. पण कॉमनली यूज केलं गेलेलं नेम त्यांना दिलेलं एक आदराची, जसं गांधींना महात्मा असं एक त्यांना सफिक प्रिफिक्स दिलंय, तसं त्यांना पण पंडिता हा एक आदराचा प्रिफिक्स मिळाला. आणि हा कुठून मिळाला तर परीक्षेच्या दृष्टिकोनाने आपल्याला बघायचा आहे. कोलकाता विद्यापीठातले शिक्षक, ओके, त्यांनी त्यांच्या संस्कृत आणि स्क्रिप्चरचं ज्ञान बघून रमाबाईंना पंडिता किंवा पंडित, ओके, किंवा सरस्वती दोन्ही शब्द येऊ शकतात, हा त्यांना किताब दिला. ओके. त्याच वेळेला 1880 साली, ओके, त्यांच्या बंधूंची, रमाबाईंच्या बंधूंची श्रीनिवासचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर त्यांनी कोलकात्यातल्या बिपिन बिहारी दास, ओके, ह्या त्यांच्या जातीतल्या बाहेरच्या एका व्यक्तीशी त्यांनी लग्न केलं. आता हे इंटरकास्ट मॅरेज आजही तुम्ही जर बघायला गेलात त्या मॉडर्न इंडियन सोसायटीमध्ये पण इंटरकास्ट मॅरेज बद्दल थोडेसे ऍप्रिहेन्शन असतात. तर त्यावेळी त्यांनी एका स्त्रीने, आणि ही रमाबाई किती वयाची असेल, मे बी 21-22 मॅक्सिमम अशा वयाची असेल, त्यांच्यावरती आई वडिलांचा साया नाहीये, भाऊ होता एक तोही वारूला, आता त्या एकट्या आहेत. ठीक आहे, तरी त्यांनी हा एक एक हिंमत दाखवली आणि स्वतःचं लग्न केलं. त्याच्यातही हा एक इंटरकास्ट मॅरेज केला. सो हा एक सिंबल होऊन जातो की भलेही त्यांना संस्कृत ज्ञान असेल, वेदांचं पठण असेल, हिंदू स्क्रिप्चरचं बेसिकली पठण असेल, त्या स्वतः एका उच्चवर्णीय ब्राह्मण ब्राह्मण कास्ट मधल्या असल्या, तरीही, ओके, कास्टिझम त्यांनी मानलं नाही. का इंटरकास्ट मॅरेज केली? ओके. एक आर्टिकल तिकडे मी वाचलेलं, तेव्हा त्या आर्टिकल मध्ये, आता हे एक द्वंद्व आहे, कोणत्या आर्टिकल्स मध्ये जेव्हा मी यांच्याबद्दल रिसर्च करत होतो, काही आर्टिकल्स मध्ये ते दलित जमात समाजातले होते, त्यांचे पती, आणि काही आर्टिकल्स मध्ये नुसतं लिहिलंय की इंटरकास्ट मॅरेज. ऑलराईट, पण ठीक आहे, आपण हा रेफरन्स घेऊया. महत्वाचा पॉइंट आहे इंटरकास्ट मॅरेज करणं. आता ते दलित समाजाच्या माणसासोबत करणं की सवर्ण, हा वाद घालण्यात काही पॉइंट नाहीये इकडे. इंटरकास्ट मॅरेज एका स्त्रीने त्यावेळी करणं हा खूपच धाडसाचा निर्णय होता. हा एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. इकडे दिसून येते रमाबाईंची इंडिपेंडेंट थॉट प्रोसेस आणि ती एक्सेप्टन्स स्वतःची. हा खूप महत्वाचा भाग आपल्याला लक्षात ठेवायला हवा. 1882 मध्येच म्हणजे अनफॉर्च्युनेटली त्यांच्या पतीचे निधन झाले. ओके. व त्या पुण्याला आल्या. ओके. आणि त्या त्या जेव्हा पुण्याला आल्या तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या पहिल्या 3 गोष्टी झाल्या. सगळ्यात पहिली म्हणजे स्त्री धर्म नीती नावाचं त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ओके. आणि ते प्रकाशित झालं, ते भरपूर गाजलंही त्या काळात. असं आपण म्हणतो मॉडर्न डे टर्म्स मध्ये तुम्ही त्यांना फेमिनिस्ट म्हणू शकता. पण असं माझं अंडरस्टँडिंग आहे, ते हार्डकोर फेमिनिस्ट नसतील, पण डेफिनेटली फिमेल आयडिया, फिमेल आयडेंटिटी ह्यांना प्राधान्य देणं, ओके, त्याच्यासाठी फाईट देणं, हे खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट, आणि हा मिशन त्यांनी त्यांच्या आयुष्यात धरला. मी त्यांच्याबद्दल रिसर्च करताना अजून एक आर्टिकल वाचलं, जिकडे त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं त्यांना की स्वतःशी खरी राहा, शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न कर, आणि जेवढं होऊ शकेल समाजासाठी लढ. असं एक आर्टिकल मध्ये एक रेफरन्स मी वाचला जेव्हा रिसर्च करत होतो. असो, कदाचित तिकडनं त्यांना ती ती थॉट प्रोसेस त्यांची स्वतःची ती डेव्हलप झाली असेल. ठीक आहे. आपल्याला परीक्षेच्या हिशोबाने काय लक्षात ठेवायचं आहे, त्यांच्या पहिल्या पुस्तकाचं नाव काय? स्त्री धर्मनीती, मराठीतच प्रकाशित झालेलं आहे. ओके. 1882 मध्ये प्रकाशित झालंय. महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हे पुस्तक जे त्यांचं जे प्रकाशित झालंय, त्यावेळेला त्यांना एक मुलगी सुद्धा होती, ज्यांचं नाव तिने मनोरमा ठेवलं. आणि रमाबाई स्वतः मुश्किल 23 वर्षांच्या होत्या. ठीक आहे. त्या वयात त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रदर्शित होणं खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, ओके, की फिमेल सबज्युकेशन, ओके, भारतात दुनियेत पण हा खूप खूप स्ट्रॉंग होता. ऑलराईट. कोणासमोर उभं राहून बोलणं पण एक कठीण मानलं जायचं, किंवा परवानगी नाही म्हणून एक मानलं जायचं. पडदा सिस्टम पण भरपूर होता, म्हणजे आपण मराठीत बोलू शकतो घुंगट घेणे, हेही आपण म्हणू शकतो.
पण रमाबाई वगैरे रमाबाई किंवा त्यांच्यासारख्या विचारसरणीच्या स्ट्रॉंग वुमन्सने ही आयडेंटिटी आणि ही इंडिपेंडन्स मिळवून ठेवली. त्यांनी हा पडदा सिस्टम काढून टाकला आणि स्वतःसाठी लढल्या. ओके, तर ह्याचं एक अजून एक जबरदस्त उदाहरण म्हणजे त्यांनी हंटर कमिशन समोर स्त्री शिक्षणासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी केली. पहिले तर हंटर कमिशन समोर त्या गेल्या, त्यांनी तिकडे स्त्री शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढे ठेवला आणि त्याच्यातही एक स्मार्ट एक जबरदस्त थॉट प्रोसेस दिसून येते. स्त्रियांसाठी मेडिकल कॉलेजची स्थापना करा ही त्यांची तिकडे मागणी होती. ठीक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट पुण्यात आल्यानंतरच आर्य महिला समाजाची स्थापना, जिकडे त्यांनी बालविवाह आणि स्त्री शिक्षण याच्यावरती ह्या कामांवरती फोकस ठेवला. सो 1882 मध्ये त्या पुण्याला आल्या, पतीच्या निधनानंतर पुण्याला आल्या त्यांच्या मुलीसह. पहिली स्त्री धर्म नीती ही पुस्तक त्यांनी प्रकाशित केली. हंटर कमिशन समोर ओके त्यांनी मतं मांडली, ज्याच्यात फिमेल एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ठेवलं. प्लस ऑन टॉप ऑफ इट हेल्थ केअर म्हणून फिमेल मेडिकल कॉलेज, स्त्रीसाठी मेडिकल कॉलेज हा एक खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट त्यांनी पुढे ठेवला. आणि त्याचाच एक्झाम्पल टू लीड बाय एक्झाम्पल म्हणून त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. ओके, त्याचं मुख्य होतं बालविवाह आणि स्त्री शिक्षणाच्या विरोधात त्यांना काम करायचं होतं. ठीक आहे. ह्याच नंतर जेव्हा त्यांना चान्स मिळाला किंवा त्यांना आज मला नेहमी एक भासलं त्यांच्याबद्दल वाचताना की लीड बाय एक्झाम्पल हा एक जबरदस्त त्यांचा एक एक स्ट्रेंथ होती, एक टेस्ट ऑफ कॅरेक्टर होता. म्हणून आर्य महिला समाजाची स्थापना झाली. ओके, तिकडे बालविवाहाच्या विरोधात आणि स्त्री शिक्षणाबद्दल वरती त्यांनी भरपूर काम केलं, लिडिंग बाय एक्झाम्पल. मेडिकल कॉलेज बद्दल त्यांनी जे हंटर कमिशन ठेवलं तिकडे त्यांनाही ती इच्छा होती आणि लीड बाय एक्झाम्पल म्हणूनच भारताबाहेरच्या इंग्लंडला 1883 ओके त्यांच्या मुलीसोबत इंग्लंडला त्या डॉक्टर होण्यासाठी गेल्या. पण पण त्यांची श्रवण शक्ती कमी होती, ऐकण्याची शक्ती कमी होती आणि ह्या कारणावरती त्यांना मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाली नाही. मित्रांनो एक लक्षात ठेवा, 1883 ला त्या गेल्या म्हणजे युरोपमध्ये किंवा इंग्लंडमध्ये स्त्री शिक्षण वगैरे महत्व अचानक वाढलं होतं का त्यावेळी? नाही. 1878 साली 1878 साली इंग्लंडमध्ये मेडिकल कॉलेज बनलं. त्याच्या आधी युरोपमध्ये म्हणजे मे बी एखाद वेळी पॅरिस किंवा फ्रान्समध्ये एखाद वेळी एखादं फिमेलसाठी मेडिकल कॉलेज होतं किंवा USA मध्ये मेडिकल कॉलेज होतं. ठीक आहे. पण बाकी युरोपमध्ये किंवा इंग्लंडमध्ये फिमेल एज्युकेशन आणि फिमेल मेडिकल एज्युकेशन या गोष्टीला प्राधान्य नव्हतं. नेमकं ज्या वेळेला आनंदीबाई रमाबाई तिकडे पोहोचल्या ओके, कारण का तिकडे फिमेल मेडिकल कॉलेज चालू झालेलं. पण त्यावेळेच्या कायद्यानुसार त्यांची स्वतःचीच एक मेडिकल डिफॉर्मिटी होती, त्यांना ऐकण्याची शक्ती थोडीशी कमी होती, म्हणून त्यांना मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाली नाही. आनंदीबाई एक भरपूर स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल बऱ्याच वेळा त्यांच्याबद्दल रिसर्च करताना एक निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह त्यांना त्यांच्या ह्याच्यातलं मला आढळून काही आर्टिकल्स मध्ये दाखवलं गेलं, असं प्रदर्शित केलं की हे निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आहे. तो म्हणजे त्यांचं धर्मांतर. ओके, त्यांनी ख्रिश्चन धर्म, ईसाई धर्म त्यांनी स्वीकारला. त्या गोष्टीला काही आर्टिकल मध्ये निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मधनं प्रेझेंट केलेलं आहे. पण माझं मत सिंपलच आहे की इट इज अ सर्च ऑफ युअर ओन आयडेंटिटी. स्वतःने स्वतःला शोधणं हे एक बेसिक सिंपलचं रूट आहे. रमाबाई स्वतः संस्कृत मध्ये विचारत होत्या, हिंदू स्क्रिप्चर्स मध्ये विचारत होत्या, त्यांना चांगल्या माहिती होत्या. तर याचा अर्थ हे नाहीये की त्यांनी कोणत्याही दुसऱ्या धर्माला भारी समजणं किंवा दुसऱ्या धर्माला कमी समजणं असं काही नाही. इकडे एक स्वतःची आयडेंटिटी शोधून काढणं. ओके, फेथ बद्दलची हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे आणि म्हणून हा पॉइंट आपण असा बघायला हवा. सो 1883 मध्ये आणि बॉल्टिक चर्च मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. आता इकडे इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, का मी म्हणतो मी हा पॉइंट सांगण्याच्या आधी का हा एक्झाम्पल दिला, हा एक्सप्लेनेशन का दिला, कारण का त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा भारतीय परिवेशच ठेवला आणि त्या व्हेजिटेरियनच राहिल्या. ओके, सो बऱ्याच वेळा आता 1800s
ओके, 19व्या शतकात हे भरपूर पॉप्युलॅरिटी होती की तुम्हाला रिलिजियसली बाटलं हा एक शब्द भरपूर पॉप्युलर होता. ठीक आहे, तर तुम्ही नॉनव्हेज खायला लागला, तुम्ही पाव खायला लागलात, हा एक एक बेसिक एक हास्यास्पद का असेना पण एक एक थॉट होता त्यावेळेचा. ऑलराईट, पण त्याच्यात पण रमाबाईंची एक स्ट्रॉंग आयडेंटिटी दिसून येते. ही आहे त्यांनी तेच भारतीय परिवेश आणि व्हेजिटेरियन ठेवणं. हा एक इंडियन कल्चरल ऍस्पेक्ट आहे. हा त्यांनी स्वीकारलेला, हा त्यांचा जडणघडणीचा भाग आहे. त्यांनी ख्रिश्चॅनिटी एक्सेप्ट केली म्हणजे हे सगळं चेंज होणार का? नाही, नॉट नेसेसरी. ठीक आहे, सो इकडे त्यांची स्ट्रॉंग आयडेंटिटी दिसून येतं. मी इकडे पॉईंट मेन्शन नाही केलाय, पण इकडे रमाबाईंनी इंग्लंडमध्ये ऍज वेल एज जेव्हा पुढे ते USA ला गेल्या आणि तिकडे काही वर्ष काढले, तिकडे त्यांची सतत ख्रिश्चन चर्च बद्दल बरोबर भांडणं व्हायची. अगेन फिमेल एंट्री इन टू चर्च ऑल्सो, आणि इंडिपेंडन्स टू वेअर एनिथिंग. ऑलराईट, आणि व्हेजिटेरियन प्रॅक्टिस करण्यासाठी हा त्यांचा नेहमी तिकडे एक लढा होता, आणि तो त्यांनी भरपूर प्रकारे चांगल्या प्रकारे तो प्रेझेंट सुद्धा केला. ठीक आहे, इंग्लंड मध्ये मधून 1886 ला 1886 मध्ये त्या USA ला गेल्या, आणि त्यांची लांबची बहीण म्हणजेच आनंदीबाई जोशी, सगळ्यांना मला वाटतं माहितीच आहे, आनंदीबाई जोशी ह्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर. ठीक आहे, सो रमाबाई, पंडिता रमाबाई ह्या त्यांच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी फिलाडेल्फिया कॉलेजमध्ये गेल्या. ओके, तर रमाबाई सगळ्यात पहिले भारत सोडून गेल्या, जे आपल्याकडे रेकॉर्डमध्ये एक्सेप्ट अवेलेबल आहे मेडिकल शिकायला, पण त्यांना मिळालं नाही. पण आनंदीबाई जोशी गेल्या, त्यांना डॉक्टरची डिग्री मिळाली, त्यांनी फिलाडेल्फिया कॉलेजमध्ये मेडिसिन कंप्लीट केलं, आणि रमाबाई त्यांच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी तिकडे होत्या. USA मध्येच राहताना त्यांनी किंडर गार्डन म्हणजे लहान मुलांच्या शाळेची शिकवण घेतली, आणि त्यांनी बेसिकली डिसाईड केलं की त्या टीचर होतील, आणि तेच त्यांनी इंडियात पण रिफ्लेक्ट केलं, ते पुढच्या साईडवरती नक्कीच आहे. पण US मध्ये राहताना त्यांनी एक सगळ्यात महत्वाचं पुस्तक छापलं, आणि हा सगळ्यात जास्त गाजलेला पुस्तक आहे, दी हाय कास्ट हिंदू वुमन. जसं मी सुरुवातीला तुम्हाला एक्सप्लेन केलं की कास्ट, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, शूद्र, हे जे एक्सप्लेनेशन केलं, आणि त्याच्यात सगळ्यात जास्त ऑपरेस्ट कोण होतं, तर हाय कास्ट हिंदू. हा त्यांनी त्यांच्या ह्या पुस्तकात हाय कास्ट हिंदू वुमन हा एक थॉट खूपच सुंदर प्रकारे, ऑब्विसली थोडासा गॉरिक गॉरिक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह की कसं त्यांच्यावरती केश विधवा, खूप कमी बालविवाह होतात, जर पती मिळाले तर केशव्यपन, आणि अख्खं आयुष्य समोर पडलंय आणि असं जगायचं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप स्ट्रॉंग शब्दांमध्ये मांडल्या त्यांच्या ह्या पुस्तकात, आणि तिकडे त्यांचे वाचक त्यांचे फॅन झाले. त्यांनी अमेरिकन रमाबाई असोसिएशनची स्थापना केली, आणि रमाबाईंच्या कार्यासाठी, त्यांच्या आर्य महिला समाज या कार्यासाठी, आणि त्यांच्या कोणत्याही पुढच्या कार्यासाठी मदत म्हणून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. तर हे पुस्तक छापलं, आणि त्या पुस्तकातून लोकांना कळवणं काय होतंय, ओके, काय परिस्थिती आहे, मदतीची काय गरज असू शकते, तर अमेरिकन लोकांनी, अमेरिकन फिमेल्सनी त्यांना मदत केली. हे मी एक इम्पॉर्टंट इकडे पॉईंट सांगतो की त्यांच्या ह्या प्रवासात त्या USA ला तर होतातच, कॅनडालाही गेल्या, जपानला गेल्या, ऑस्ट्रेलियाला गेल्या, आणि फिमेल आयडेंटिटी, फिमेल एक्झिस्टन्स, ओके, ह्याला खूप प्राधान्य दिलं. ठीक आहे, शी बिलॉंग्स टू अ पर्टिक्युलर कम्युनिटी, एक इंडियन म्हणून आहे, किंवा त्याच्यातलं ऑपरेशन त्यांना माहिती आहे, त्यांनी तो प्रेझेंट केला. पण तशाच प्रकारचा रिलिजियस ऑपरेशन असो, तो भारताबाहेर सुद्धा होता, तो ख्रिश्चॅनिटी मध्ये पण तेवढाच स्ट्रॉंग होता, मे बी मिडल ईस्ट मध्ये पण तेवढाच स्ट्रॉंग होता. ठीक आहे, सो दुनियेत त्यावेळेला एक फिमेल लिबरेशन, ओके, इंटरनॅशनल वुमेन्स असोसिएशन अशी चालू होत होती, आणि तिकडे रमाबाईंना भरपूर प्राधान्य मिळालं, तिकडे त्यांना चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली पुढे जाण्याची. ओके, नेक्स्ट स्लाइड आपण बघूया. भारतात जेव्हा त्या परत आल्या त्या 1888. सो साल लक्षात ठेवा, 1883 मध्ये त्या गेल्या पहिले इंग्लंडला, ओके, 1886 मध्ये USA ला, आणि 1888 ला त्या भारतात परत आल्या 1889 मध्ये त्यांनी मुंबईत शारदा सदन, ओके, काय तर बाल विधवा मुलींसाठी ही संस्था त्यांनी सुरू केली, आणि ह्याच्यात काय होतं, सॉरी,
बालविधवा मुलींसाठी, निराश्रित विधवांसाठी आणि अनाथ स्त्रियांच्या निवास भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. 1890 मध्ये शारदा सदन पुणे येथे गेलं व काही काळाने केळगाव येथे स्थलांतर झालं ते केलं. ऑलराईट. सो 1889 1889 शारदा सदन मुंबईत पहिले स्थापन झालं. 1890 1890 मध्ये पुणे गेलं आणि मग त्याच्यानंतर पुढे ते केळगाव ह्या गावात जाऊन त्याची स्थापना झाली. ओके. हा महत्वाचा पॉईंट मला इकडे दिसला. शारदा सदनचे सल्लागार हे जस्टिस रानडे आणि के टी तेलंग व डॉक्टर भांडारकर हे तीन महत्वाची व्यक्ती यांनी तिकडे रमाबाईंना मदत केली. आता इथे रमाबाईंचं एक क्रिटिसिझम दिलं जातं. ते क्रिटिसिझम म्हणजे की ह्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज सोबत त्यांचं ख्रिश्चन मिशनरीचं काम होतं, असं त्या काळी रमाबाईंवरती भरपूर चितू म्हणून झालेली आणि त्या सो कॉल्ड ख्रिश्चन मिशनरीचा भाग म्हणून भारतात परत आल्या आहेत आणि त्याचाच प्रसार त्यांना करायचा आहे, अशा दृष्टिकोनाने त्यांच्याकडे बघितलं जायचं. पण तसं काही नव्हतं. रमाबाईंनी कोणत्याही प्रकारचा प्रसार केला नाही. त्यांनी कोणावरती फोर्स कधी नाही केला. ठीक आहे. ह्या सगळे मुक्ती शारदा सदन असो किंवा त्यांच्या पुढचं ऑर्गनायझेशन असो, आणि कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला कोणत्याही हिस्ट्रीमध्ये त्या तुम्हाला हे कन्व्हर्जन्स हा कॉन्सेप्ट दिसून येणार नाही. ठीक आहे. काही आता लिस्ट मी बेसिकली काढून ठेवली त्यांच्या ऑर्गनायझेशनच्या. तर शारदा सदन महत्वाचं आहे. पहिलं तर भारतीय महिला समाज, त्याच्यानंतर शारदा सदन, त्याच्यानंतर मुक्ती सदन, हे तिकडेच केळगाव. त्याचं काम काय होतं? ओके. बालविधवा स्त्रियांसाठी, ओके, विधवा स्त्रियांचे शिक्षण आणि त्यांच्या निवास भोजनाची व्यवस्था. पतित स्त्रियांसाठी कृपा सदन. ओके. ऑर्गनायझेशनचं नाव लक्षात ठेवा, कृपा सदन. अंध विद्यार्थ्यांसाठी बातमी सदन आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन. ओके. सो शारदा सदन, मुक्ती सदन, कृपा सदन, बातमी सदन आणि सदानंद सदन अशा त्यांनी ऑर्गनायझेशनशी भारतात परत आल्यावरती स्थापना केली. ओके. त्यांच्या ह्या कामगिरीलाच बघून, रमाबाईंच्या कामगिरीलाच बघून 1919 साली 1919 मध्ये त्यांना कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आली. ऑब्व्हियसली त्यावेळेला ब्रिटिश सरकार होती. ओके. ब्रिटिश इंडिया गव्हर्नमेंट होती. त्यांनी रमाबाईंना कैसर ए हिंद, ओके, ही पदवी दिली. सो एक वाक्य फक्त मला खूप शेवटचं आवडलं त्यांच्या कार्याबद्दल. तो कदाचित थोडस त्यांना एक एक्सप्लेन करतो. तो म्हणजे स्त्रियांच्या मुक्तीचे आद्य प्रवर्तक, ओके, हे महाराष्ट्राच्या रमाबाईंचा गौरव केला जातो. ठीक आहे. सो जसं आपला नेहमी पॅटर्न आहे, क्वेश्चन दरवर्षी साधारणपणे मी काही क्वेश्चन बऱ्याच वर्षी, ओके, एमपीएससी ने रमाबाई वरती, ओके, क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर हा STI मध्ये 2016 ला विचारलेला आहे. म्हणजे आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता डॅश यांनी स्थापन केली, पंडिता रमाबाई. आपल्याला माहितीच आहे बेसिकली उत्तर काय आहे. ठीक आहे. राज्यसेवा मुख्य मध्ये 2013 ला हा प्रश्न विचारला गेलेला. पंडिता रमाबाई यांनी स्त्री मुक्तीकरणात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ओके. वरीलपैकी चुकीचे विधान ओळखा. म्हणजे प्रश्न हा आहे. सॉरी, मी चुकीच्या जागेवरती बोल्ड केलं आहे, पण हे 4 तुम्हाला बघायचे आणि तुम्हाला चुकीचं विधान कोणतं आहे हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. ओके. पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा. अगेन सेम, PSI 2014 ला हा प्रश्न आलेला आहे, हे लक्षात ठेवा. ही स्लाइड तुम्ही पॉज करा, हे क्वेश्चन बघा. आय एम शुअर, जसं मी आधी पण सांगितलं, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स 100% अनालिसिस करतच आहात, कारण का त्याच्याशिवाय कॉल नाही आहे. ओके. हे क्वेश्चन मी तुमच्या समोर ठेवले. डॅश यांची दुसरी शाळा मुक्ती पुण्याजवळ केळगाव येथे होती. पंडिता रमाबाई. ओके. पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धिमान होत्या, त्यांच्या बाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही. राज्यसेवा मुख्य 2015 या वेळेला वर्षी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं माहिती आहेत. आपण पंडिता रमाबाईंवरती भरपूर डिटेलमध्ये बोललो आहे. पण जरी तुम्हाला काही वाटलं की काही ऍड करता येईल, मे बी माझ्या काही कॉन्टेंट कमी असेल, तर मला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये खाली लिहून कळवा.
जर हा व्हिडिओ आवडत असेल तर ह्याला प्लीज लाईक करा. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा. मला दिसतं ते जेव्हा मी अनालिसिस बघतो तेव्हा भरपूर लोक हे व्हिडिओ शेअर करत आहेत आणि कॉमेंट्स पण देत आहेत. पर्सनल कॉमेंट्स काही लोक पब्लिकली लिहायला लाजतात तर व्हॉट्सअप करतात. सो मला आवडेल तुम्ही काही रिस्पॉन्सेस दिले तर नक्कीच. तुम्ही ह्या चॅनलला अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.